नमस्कार मित्रांनो, माया फूड कार्टमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण करत आहोत चिली प्रॉन्स। तर हे आहेत छोटे प्रॉन्स, छोटे जवळा बोलू शकतो, गर्दी म्हणतात ह्याला। तर पाहूयात कसं ते। एक कढई घेतली, त्यामध्ये मी 1 टेबलस्पून तेल ओतून घेतलं। त्यामध्ये आता मी 4 किंवा 5 मीडियम साईजचे कांदे घालणार आहे। तुम्ही बघू शकता, मी मस्त बारीक चिरलेत कांदे। मस्त लाल होईपर्यंत त्याला परतत राहायचंय। थोडे लाल झाले की त्यामध्ये मी चवीपुरतं मीठ घालून घेणार आहे। तोपर्यंत परतत राहायचंय। तुम्ही बघू शकता मीठ का घालतात, जेणेकरून जी भाजी असते ती लवकर शिजते आणि चांगली मऊ पडते। तुम्ही बघू शकता। चांगलं तेल सुटायला लागलं की त्यामध्ये एक मी मोठा साईजचा टोमॅटो घातलेला आहे। तुम्ही बघू शकता। आता ती मस्तपैकी पुन्हा हलवायची आहे, कारण की जे भाज्या असतात टोमॅटो लवकर जरा शिजत नाही, त्यामुळे त्याला घडी हलवावं लागतं। तुम्ही बघू शकता। आणि मीठ घालल्याने ते लवकर पण शिजतं। मस्त शिजलं। मस्त तेल सुटल्यावर त्याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला 1 चमचा आले लसणाची पेस्ट। तुम्ही घरी बनवलेली पेस्ट घातलात तरी चालेल, बाहेरून आणलेली पेस्ट घातलात तरी चालेल, मस्त होते भाजी। तुम्ही ही कढी म्हणून सुद्धा खाऊ शकता भाताबरोबर। आता आम्ही त्याच्यामध्ये घालणार आहे अर्धा चमचा रेड चिली पावडर, अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा गरम मसाला। त्याच्याने त्याला जास्त टेस्ट येते। सो त्याला पुन्हा असं परतायचं आहे। मसाले आधी घालतात जेणेकरून त्याचा कच्चापणा जायला पाहिजे म्हणून। आता आपण त्यामध्ये ओतणार आहे छोटे प्रॉन्स। हे मी वाटीभर प्रॉन्स घेतलेले आहेत। त्या म्हणजे मी अर्धा किलो हे प्रॉन्स घेतलेले, त्याच्याने वाटीभरच निघाले। प्रॉन्सचं कसं वरचा मांस काढावा लागतं, त्याच्यामुळे प्रॉन्स एवढे येत नाहीत। अर्धा किलो प्रॉन्सचे फक्त 1 वाटी आली। मस्त साफ करून घ्यायचे। ते त्यांना साफ करायला जरा वेळ लागतो। तुम्ही आता गार्निशिंगसाठी म्हणून मी कोथिंबीर घातली आहे। आता मी अर्धा कप पाणी घालणार आहे, कारण की मी भाजी करत आहे। कढी केली असती तर मी एक कप पाणी घातलं असतं आणि मस्त असं ग्रेव्ही म्हणून चांगली अशी ग्रेव्ही करून भाताबरोबर खाल्ली असती, पण आता ही मी चपातीबरोबर खाणार आहे। झाकून ठेवायचं आहे ह्याला 10 मिनिटासाठी। 10 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता किती मस्तपैकी शिजली आहे ती। मस्त तेल आणि पाणी सुटले त्याला। मस्त छान ग्रेव्ही झाली आहे। चपातीबरोबर खायला वाह! आत्ता मी काढते आणि खाते, एवढी यम्मी झाली आहे। स्मेलही मस्त येत आहे। तर मग आपली प्रॉन्स चिली रेडी झालेली आहे। अशा चमचमीत रेसिपीजसाठी नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आता पुढे मी भरलेला बांगडा घालणार आहे, म्हणजे स्टफ्ड बांगडा घालणार आहे। थँक्यू।